अमरावती जिल्ह्याचे मुख्यस्थान व मुख्य एसटी प्रवास बसस्थानक असलेले अमरावती झोन 1 क्रमांकाचे बसस्थानक जीर्ण झाले असून अनेक वर्षापासून या बसस्थानकाचे जागेचे प्रकरण कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट होते. परंतु बऱ्याच दिवसपूर्वी जवाटे यांनी त्यांच्या मालकी हक्काची जागा जी केस जिंकल्यानंतर काय झाले हे अद्यापही कोणालाच कळले नाही. परंतु महत्त्वाचं म्हणजे त्या अमरावती जिल्ह्यामध्ये प्रवास करण्याकरिता मुख्य बसस्थानकावरून बाहेर जाऊन आलेल्या यात्रेकरूंना खाणीच्या सुगंधामुळे मोठा त्रास होताना दिसून पडत आहे. तर याची माहिती घेतली असता डेपो मॅनेजर देशमुख यांनी सांगितले की हा डेपो बऱ्याच दिवसापासून शिकस्त झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे इथे ही घाण पाईपमधून खाली पडत आहे. त्या दुर्गंधीमुळे यात्रेकरूंना मोठा त्रासाचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे बिल्डिंगवर बांधण्यात आलेली पाण्याची टाकी ही सुद्धा बऱ्याच दिवसापासून शिकस्त झाल्याचे प्रमाणित झाले आहे. परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. या शिकस्त झालेल्या टाकीमुळे कोणत्याही यात्रेकरूला जीव किंवा आर्थिक हानी झाल्यास याला कोण जबाबदार राहील असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आता प्रशासन याकडे लक्षवेधी करून पुढील निर्णय घेईल का याकडे सर्व यात्रेकरूंचे लक्ष लागले आहे. या संदर्भात आम्ही वरिष्ठ कार्यालयास म्हणजे आमच्या इकडे जे सिव्हिल सेक्शन असतं त्याला आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. पण त्यांचं म्हणणं असं आहे की बिल्डिंग डिस्लोकेट होणार आहे, म्हणजे आपली बिल्डिंग पडून नवीन बिल्डिंग होणार आहे. त्या कारणास्तव त्यांनी कोणतेच हे जे सिव्हिल सेक्शनचे कामं आहेत ते कामं अजून त्यांनी केले नाही आहेत. तसंच भरपूर त्या एका पार्सल साईडची भिंत कोसळली आहे, त्या भिंतीसाठी पण आम्ही पत्र दिलेलं आहे. आणि वरची टाकी जी आहे ती क्षतिग्रस्त झालेली आहे, ते पण आम्ही त्यांना सांगितलं आहे की याच्यावर काही तुम्ही डागडुजी करून तात्पुरती ही चांगली करून देण्यात यावी. यामध्ये कोणत्याही प्रवाशाची दुःखहानी किंवा आर्थिक परिस्थिती म्हणजे प्रकृती बिघडली तर याला जबाबदार कोण राहणार? नाही, आपण 2 स्वच्छक आहे आपल्या आगारात. ही जी हे असतं काय म्हणतात त्याला साफसफाई असते, ही एका दिवसातून 3 वेळा केली जाते. तर आजपर्यंत असं काही झालं नाही. पण जी बिल्डिंग क्षतिग्रस्त झालेली आहे त्या बाबतीत सिव्हिल सेक्शनला आम्ही पत्र दिलं आहे. ते त्यांनी ती डागडुजी करून देण्यात यावी, कारण की हे माझ्या अखत्यारीत काम आहे. पण तेवढी पॉवर माझ्याकडे नसल्यामुळे ते वरिष्ठ कार्यालयाशी संबंधित आहे. आपलं नाव? माझं नाव पवन किशोर देशमुख. मी आगार व्यवस्थापक अमरावती 1.